प्यारो बनो राजयोगी, राजयोगी बनो राजयोगी। मेरे प्यारो बनो राजयोगी, राजयोगी बनो राजयोगी। जिंदगी में परम शांति होगी। मेरे प्यारो बनो राजयोगी, राजयोगी बनो राजयोगी। मन का दर्पण दमकने लगेगा, आत्मचिंतन चमकने लगेगा। मन का दर्पण दमकने लगेगा, आत्मचिंतन चमकने लगेगा। योग पथ पर जरा चल के देखो, सारा जीवन महकने लगेगा। सारी काया हो, सारी काया बनेगी निरोगी। मेरे प्यारो बनो राजयोगी, राजयोगी बनो राजयोगी। ओम शांती। काल आपण पाहिलं परमात्म्याचा परिचय. आज ऐकणार आहोत राजयोगाबद्दल. योग अर्थात कनेक्शन, आत्म्याचं परमात्म्याशी कनेक्शन, कम्युनिकेशन ऑफ इनर लाईट विथ द सुप्रीम लाईट. सोप्या भाषेत जीवा-शिवाचं मिलन. हां, आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनालाच योग म्हटलं जातं. आपण सिंपल अर्थ घेतला ना तर योग अर्थात आठवण, प्रेमळ आठवण, त्या परमेश्वराची स्नेहपूर्ण आठवण, हृदयापासून केलेली आठवण. पण आठवण कधी येते? एखाद्या व्यक्तीची आठवण येण्यासाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. 1. परिचय, एंगेजमेंट होते. आत्तापर्यंत अपरिचित असलेले ते दोघं जेव्हा परिचित होतात, आपोआपच एकमेकांना आठवण करू लागतात. त्याचप्रमाणे जिथे संबंध असतो, जिथे स्नेह असतो, आपोआपच एकमेकांची आठवण येते. मुलगा विदेशात आहे किंवा मुलगा शाळेत गेला आहे, पण आईला त्याची सहज आठवण येते. आजकाल आई ऑफिसमध्ये असते, मुलं घरी असतात, पण आईचं बुद्धीचं कनेक्शन, हृदयाची तार आपल्या मुलाशी सहज जोडलेली असते. त्यासाठी तिला डोळे बंद करून बसावं नाही लागत. सहज आणि नॅचरल पद्धतीने तिला आपल्या मुलाची आठवण येत असते. प्रत्येक संबंध हा असाच आहे. पती पत्नी, साजन सजनी, या प्रत्येक संबंधात दूर असतानाही मन एकमेकांच्या जवळ असतं. आणि म्हणून म्हणतात यादे आती है, यादे सताती है. हां, जिथे प्रेम आणि संबंध आहे तिथे आठवण सतवते, नॅचरल असते. अशाच प्रकारे आपण ईश्वराचा परिचय पाहिला. आपण हेही पाहिलं की सर्वात जवळचं नातं आणि अविनाशी नातं आपलं त्या परमेश्वराशी आहे. जेव्हा आपण या गोष्टी समजून घेतो, त्याच्या प्रेमाला समजतो, आपोआपच त्याला आठवण करणं सहज होऊन जातं. आणि म्हणून या राजयोगाला सहज राजयोग म्हटलं आहे. आणि त्याचबरोबर आठवण
कधी नॅचरल येते? जेव्हा प्राप्ती असते. हां, जिथे प्राप्ती, बेनिफिट्स समोर दिसतात ना, तेव्हा पण मन आपोआप तिकडे आकर्षित होतं. बघा बरं, ते लहान मूल दिवसभर खेळत असतं, पण संध्याकाळ झाली ना की त्याची नजर दरवाजाकडे लागते. त्याला माहिती असतं की पप्पा येणार, काहीतरी घेऊन येणार, काहीतरी मिळणार. त्याचप्रमाणे एखाद्या बिझनेसमध्ये एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला काही मिळायचं असेल, आपोआपच तो व्यक्ती आठवतो की नाही? अर्थात हा मनाचा सहज गुणधर्म आहे. जिथे प्राप्ती आहे तिथे आठवण आहे. मग ईश्वराच्या आठवणीमध्ये पण अनंत प्राप्ती आहेत, हे जेव्हा आपल्या मनाला समजेल, आपोआपच त्याच्याशी कनेक्ट होणं, त्याची आठवण करणं आपल्यासाठी सोपं होऊन जाईल, नाही का? म्हणून योगाचे फायदे आपण पाहूया. योग मनाला सुव्यवस्थित करतो. योगामध्ये आत्म्याच्या 7 गुणांचा विकास होतो. सात्विकता वाढू लागते. आत्म्यामध्ये अनेक शक्तींचा विकास होतो. या चित्रामध्ये या 8 शक्ती दाखवल्यात. योगाच्या नित्य अभ्यासाने आपल्या जीवनामध्ये या 8 शक्ती वाढायला लागतात. या त्याच शक्ती आहेत ज्या रोजच्या व्यवहारात आवश्यक असतात. जसं पहा, सहनशक्ती. तो मुलगा झाडाला दगड मारतोय, पण झाडाकडून मात्र त्याला फळच मिळणार आहे. योगी व्यक्ती या झाडाप्रमाणे असतो, फळांनी भरपूर, अर्थात प्राप्तींनी भरपूर. ज्याच्याकडे अनगिनत प्राप्ती असतात, ईश्वरीय ज्ञानाच्या, ईश्वरीय सुखाच्या, अशा अनगिनत प्राप्तींनी भरपूर व्यक्ती हा सहनशील असतो. आजकाल सहन करण्याला कमजोरी समजतात, पण खरंच सहन करणं कमजोरी आहे का? जर कमजोरी असतं तर त्याला शक्ती का म्हटलं असतं? सहनशीलता म्हटलं जातं. अर्थात ज्याच्यामध्ये चरित्र आहे, शील अर्थात चरित्र, ज्याचं चरित्र श्रेष्ठ आहे तोच तर सहन करू शकतो. ज्याच्यात ताकद आहे तोच तर सहन करू शकतो. कमजोर तर ताबडतोब रिॲक्ट करेल. आणि म्हणून ही सहनशक्ती. अपकारीवर पण उपकार करण्याची वृत्ती, ही वृत्ती, ही शक्ती जर वाढेल तर आजकाल छोट्या छोट्या कारणाने परिवार जे तुटताना दिसतात ते नक्कीच तुटणार नाहीत. सहनशक्तीसाठी एक प्रेमाची गरज असते. जसं आई आपल्या मुलाच्या अनेक गोष्टींना सहज सहन करते. जिथे स्नेह असतो ना, सहन करणं कठीण नसतं, सोपं असतं. त्यानंतर शक्ती दाखवली आहे सामावण्याची शक्ती. जसं नदी जाऊन समुद्रामध्ये मिळते, जाताना गावातला सगळा कचरा घेऊन जाते आणि तो समुद्रामध्ये टाकते. समुद्र काय करतो? समुद्र विशाल आहे, गंभीर आहे. अवजड वस्तूंना आपल्या पोटात सामावून घेतो, हलका कचरा किनाऱ्याला टाकून देतो. त्याचप्रमाणे योगीचं हृदय विशाल असतं. विशाल हृदयाचा आणि गंभीर प्रवृत्तीचा व्यक्ती अनेक गोष्टींना आपल्यामध्ये सामावून घेतो. सामावण्याचा अर्थ समजला? खूप वेळेला हा शब्दप्रयोग होतो की यांच्या पोटात ना काहीच सामावलं जात नाही. लक्षात आलं ना? खूप लोकांनाही सवय असते, काही ऐकलं, कोणाचे अवगुण पाहिले की ताबडतोब ते चर्चेमध्ये येतात, इथून तिथे पसरवले जातात. यामुळे रिलेशन खूप बिघडतात. आणि ज्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करता ना, त्या गोष्टी फिरत फिरत अनेकांच्या कानात जाऊन शेवटी परत तुमच्यापर्यंत पोचतात. आणि म्हणून सामावणं ही खूप मोठी शक्ती आहे. योगी सामावू शकतो, कारण योगी जो असतो त्याच्या हृदयामध्ये ईश्वराचं प्रेम आणि त्यामुळे सर्वांबद्दलही प्रेम असतं. त्या विशालतेमुळे, त्या गंभीरतेमुळे तो कोणाच्याही कमजोरींना पसरवत नाही, तो स्वतःमध्ये सामावून घेतो. आणि कोणाची कमजोरी स्वतःच्या हृदयात ठेवली तरी प्रॉब्लेम. स्वतःच्या हृदयात न ठेवता सागराला अर्पण, अर्थात ईश्वराला अर्पण. सर्व काही ईश्वरासमोर अर्पण करून मनाला साफ, स्वच्छ, जसं वाहतं पाणी साफ असतं ना, नदीचं पाणी सतत वाहत स्वतःला साफ ठेवलं जातं, त्याप्रमाणेच योगी स्वतःच्या मनाला साफ आणि स्वच्छ ठेवतो. ही आहे सामावण्याची शक्ती. त्याचप्रमाणे परखण्याची शक्ती. एक ज्वेलर खरा हिरा कोणता आणि खोटा कोणता हे सहज पारखू शकतो ना, त्याचप्रमाणे योगी व्यक्ती आणि परिस्थितींना सहज परखू शकतो. आजकाल तर मुखवटे घालतात लोक,
कोण कोणत्या उद्देशाने, कोणत्या भावनेने आला आहे हे कळणंही कठीण असतं. पण जर आपल्या मनाचा, बुद्धीचा योग अर्थात कनेक्शन त्या सर्वशक्तिवान ईश्वराशी असेल तर आपली बुद्धी स्पष्ट होऊ लागते आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीला ओळखणं, त्याच्यातील गुणांना परखणं आणि त्या चांगुलपणाचा उपयोग करणं ही कला आपल्यामध्ये येते. त्याचप्रमाणे अचानक येणाऱ्या परिस्थितींनाही आपण परखू शकतो आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची शक्तीही आपल्यामध्ये वाढू शकते. योगाच्या अभ्यासाने आपली निर्णयशक्तीही पॉवरफुल होते. 1 सेकंडचा निर्णय चुकला तर आयुष्यात खूप नुकसान होऊ शकतं. योग्य वेळी योग्य निर्णय ही काळाची गरज आहे. मेडिटेशनच्या माध्यमातून आपली बुद्धी एकाग्र होऊ लागते, स्पष्ट होऊ लागते आणि त्यामुळे अशा बुद्धीचे निर्णय हे खूप पॉवरफुल आणि योग्य असतात. आणि हां, यामध्ये परमेश्वराचं कनेक्शन मेन काम करतं. कारण परमात्मा जो त्रिकालदर्शी आहे, जो साक्षी होऊन या दुनियेत घडणाऱ्या घटना पाहत आहे, तो परमेश्वर आपल्या बुद्धीला अनेक गोष्टी टच करू शकतो जर माझं त्याच्याशी कनेक्शन असेल तर. आणि म्हणून कठीण प्रसंगात निर्णय घेणं आपल्याला सोपं जाऊ शकतं मेडिटेशनच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे पुढे दाखवले सामना करण्याची शक्ती. इथे एक प्रेत यात्रा दाखवली. आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात. सायकोलॉजिकली सगळ्यात कठीण प्रसंग मानला जातो जवळच्या व्यक्तीचा मृत्यू. अशा प्रसंगी मोठमोठे व्यक्ती पण आतून ढासळून जातात, हिंमतहीन होतात. पण या ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये मी स्वतः पाहिलं आहे, योगाचा अभ्यास करणाऱ्या अनेक स्त्रिया, शाळेतलं शिक्षण नसेलही त्यांच्याकडे, अशा पण आहेत, पण मनाने स्ट्रॉंग. कित्येक परिस्थितींना, कित्येक प्रसंगांना त्यांनी खूप हिंमत आणि दृढतेने सामना केलेला आहे. योगामध्ये ही एक ताकद असते. अचानक उद्भवणाऱ्या परिस्थिती आजकाल तर आपल्यासमोर आहेच. कोणती परिस्थिती कोणत्या वेळी उभी राहील कोणालाही अंदाज नाही. आणि अशावेळी मनाचा बॅलन्स ठेवणं, मनाचं संतुलन न बिघडता त्या परिस्थितीमध्ये हिंमतवान होऊन राहणं ही काळाची गरज आहे. मेडिटेशनचा अभ्यास आपल्यामध्ये ही ताकद वाढवतो. त्याचप्रमाणे सहयोगाची शक्ती. गोवर्धनाची कहाणी आपण सगळ्यांनी ऐकलीच आहे. पण खरंच विचार करा, पर्वत हा कधी असा उचलला जातो का? नाही ना. या सगळ्या कहाण्या, गोष्टी प्रतिकात्मक आहेत, सिम्बॉलिक आहेत. खूप सुंदर रहस्य यामध्ये लपलेली आहेत. सहयोग, बघा सहयोग शब्दामध्ये पण योग आहेच. योगी जो असतो तो सहयोगी असतो. योगी व्यक्ती चांगल्या कार्यामध्ये आपला सहयोग नक्कीच देतो. आणि हा जो पर्वत दाखवला आहे ना, हा पर्वत कोणता? कलियुगाचा, दुःखाचा, अशांतीचा हा पर्वत आपल्याला इथून आता उचलून फेकून द्यायचा आहे आणि एक सुंदर बगीचा निर्माण करायचा आहे. हे कार्य परमेश्वराचं. पहिली काठी ईश्वराची, हां, पहिला संकल्प परमेश्वराचा. त्यांनी तर आपलं कार्य 1936 पासून सुरू केलेलं आहे. आपल्याला फक्त आपल्या मदतीचा हात किंवा बोट लावायचं आहे. तर योगी हा श्रेष्ठ कार्यामध्ये नेहमीच सहयोगी असतो. त्यानंतर विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती. तुम्ही पाहिलं असेल, शिवमंदिरामध्ये कासवाची प्रतिमा आढळते. कासव खूप वैशिष्ट्यपूर्ण प्राणी. त्याचे हातपाय एकदम सॉफ्ट आणि पाठ कठीण, कडक. ॲक्च्युली त्याच्या सेफ्टीचं ते साधन आहे. जेव्हा पण कठीण प्रसंग येतो ना, कासव काय करतं, आपले हातपाय आणि तोंड आत घेतं आणि शांत पडून राहतं. कित्येक वेळेला इतर प्राण्यांना तो एखाद्या दगडाप्रमाणे भासतो. आपोआपच त्याची सुरक्षा होते. खाण्यापुरता, कार्य करण्यापुरता बाहेर आला, पुन्हा आत गेला. खरं तर हे योगीचं लक्षण आहे. पॉवर टू विड्रॉ, अर्थात जिथे आवश्यक नाही तिथून आपल्या मनाला आणि बुद्धीला विड्रॉ करायचं. नाहीतर आज सवय कशी आहे, जिथे आवश्यक नाही तिथेही कान उभे राहतात, है ना, डोळे पाहू लागतात.
पण योगी या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त असतो. आपल्या कामकाजापुरता तो व्यवहारात आला, कामकाज पूर्ण झालं, मन आणि बुद्धीला आत घेतलं आणि सुंदर ज्ञानाच्या मननचिंतनामध्ये मग्न झाला, ईश्वराच्या आठवणीमध्ये मग्न झाला. विस्ताराला संकीर्ण, बुद्धीचा विस्तार संकीर्ण करणं ॲक्च्युली सेफ्टी आहे, नाही का? आज कलियुगाच्या वातावरणात नकारात्मकता वाढत चालली आहे आणि अशा नकारात्मक किंवा विषारी वातावरणापासून स्वतःला वाचवण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. यालाच अंतर्मुखता असंही म्हटलं जाईल. आणि त्यानंतर 8वी शक्ती आहे समेटण्याची शक्ती. आपल्याला कुठे जायचं असेल, आपण आपला पेटी बिस्तरा पॅक करतो, बॅगेज पॅक करतो. ईश्वर आता इशारा देतो आहे की हां, हे सृष्टीरूपी रंगमंचावरील नाटकही आता समाप्तीकडे आहे आणि म्हणून येताना जे जे सामान घेऊन आलेलो ना, आता पॅक करायचं आहे. तुम्ही म्हणाल काय घेऊन आलो होतो? खूप जणं तर म्हणतात खाली आलो, अर्थात रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने जाणार, नाही का? पण परमेश्वर आपल्याला सुचवतो की नाही, तुला मी रिकाम्या हाताने नव्हतं पाठवलं. जेव्हा तू या सृष्टीरूपी रंगमंचावर आला होतास, तेव्हा तू आत्मा सप्तगुणांचा एक पुंज होतास, 8 शक्तींचा एक पुंज होतास. आणि म्हणून या सृष्टीरूपी नाटकामध्ये हे सगळं जे गमावलं आहे आपण, हरवलं आहे आपण, त्याला पुन्हा कलेक्ट करूया. हे आपलं सामान आहे. हे 7 गुण, प्रेम, शांती, सुख, आनंद, पवित्रता, या 8 शक्ती, या सगळ्यांना आता आपल्या बॅगेजमध्ये परत भरूया. अर्थात स्वतःचा आंतरिक विकास करूया. योगाच्या माध्यमातून या सगळ्या शक्तींना, या सगळ्या गुणांना पुन्हा स्वतःमध्ये डेव्हलप करूया आणि असं भरपूर होऊन मग रिटर्न जर्नी. तर ही आहे समेटण्याची शक्ती. अशा प्रकारे या अष्टशक्तींचा विकास मेडिटेशनच्या माध्यमातून होतो आणि म्हणूनच देवींना 8 हात दाखवले जातात. ॲक्च्युली कुठल्याही व्यक्तीला 8 हात असणं शक्यच नाही आहे, नाही का? परंतु 8 हात हे या 8 शक्तींचे एक प्रतीक आहे. तर राजयोगाचा हा अभ्यास आपल्याला असा पॉवरफुल बनवतो. हां, या शक्तींमध्येही एक बॅलन्स आहे. कुठे सहन करायचं आहे आणि कुठे सामना करायचा आहे. एखादी सून मर्यादेच्या बाहेर सहन करत गेली आणि तिच्या लक्षात नाही आलं, ती परखू नाही शकली, ती निर्णय नाही घेऊ शकली, तर एके दिवशी समाप्तही होते. हां, छोट्या छोट्या गोष्टींवर रिॲक्ट करणं चूक आहे, तिथे सहन केलं पाहिजे. पण जेव्हा परिस्थिती कंट्रोलच्या बाहेर जायला लागते, तेव्हा मात्र योग्य निर्णय घेऊन त्या परिस्थितीचा सामना करणं याची गरज असते. तर प्रत्येक शक्तीमध्ये एक बॅलन्स आहे. आध्यात्मिक ज्ञान आपल्याला या बॅलन्सचं पण ज्ञान देतं. कुठे कोणत्या शक्तीचा प्रयोग करायचा आहे, असं अष्टपैलू व्यक्तित्व तयार होऊ लागतं. याशिवाय पण मेडिटेशनचे अनेक लाभ आहेत. मेडिटेशन मूळ शब्द मेडरी, अर्थात टू हील, अर्थात आतून ठीक होणं, एक हिलिंग प्रोसिजर आहे. जसं शरीराच्या जखमा भरल्या जातात, त्याप्रमाणे मनाच्या जखमा, अनेक जन्म मनामध्ये निर्माण झालेल्या ग्रंथी, वेदना, फिलिंग्स, मानसिक समस्या आपोआप हील व्हायला लागतात. मेडिटेशन आपल्या मनाला आतून ठीक करतं. दुःख, कष्ट, वेदना यांच्या फिलिंग्जमधनं मनुष्य बाहेर येऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की त्याच्यासमोर परिस्थिती नसतील. हां, परिस्थिती तर येणारच, परंतु त्या परिस्थितींमध्येही मनाला स्थिर ठेवणं, स्वस्थिती पॉवरफुल ठेवणं, ही कला मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्याला येऊ लागते. त्याचप्रमाणे मेडिटेशन एक चार्जिंग प्रोसिजर आहे. जसं आपल्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होते, मग त्यामध्ये कितीही ॲप्लिकेशन्स असले तरी आपण वापरू शकत नाही ना. त्याचप्रमाणे जेव्हा आत्म्याची बॅटरी डिस्चार्ज होते ना, तिच्या क्षमता, तिची ताकद कमी व्हायला लागते. आजकाल चारी बाजूला या डिस्चार्ज बॅटरी दिसतात. छोट्या छोट्या कारणावरनं नाराज होणं, दुःखी होणं, इरिटेटेड होणं, राग येणं, फिलिंग्स निर्माण होणं, हर्ट होणं, ही सगळी लक्षणं डिस्चार्ज बॅटरीची आहेत. जेव्हा आपण मेडिटेशन करायला लागतो, ही आतली बॅटरी चार्ज व्हायला लागते. चार्जिंगमध्ये काय होतं तुम्ही जाणता ना.
जेव्हा बॅटरी डिस्चार्ज होते ना, त्यातले केमिकल्स अस्तव्यस्त होतात, अव्यवस्थित होतात. आणि आपण जेव्हा चार्जरच्या मदतीने त्याला पॉवर हाऊसशी जोडतो, तो इलेक्ट्रिक करंट आत जे अव्यवस्थित झालेले केमिकल्स असतात त्यांना पुन्हा व्यवस्थित करतो. त्याचप्रमाणे आपल्या आतील अनेक गोष्टी अस्तव्यस्त झाल्यात, अव्यवस्थित झाल्यात. आपण मेडिटेशनच्या माध्यमातून मन आणि बुद्धिरूपी चार्जरला जेव्हा परमात्म्याशी कनेक्ट करतो ना, तो जो करंट येतो, ती जी शक्ती येते, ती जी सकारात्मकता वाढते, त्याच्यामुळे आत्मारूपी बॅटरी चार्ज व्हायला लागते. आतील सगळं सुव्यवस्थित व्हायला लागतं, मन शांत व्हायला लागतं, स्थिर व्हायला लागतं, एकाग्र व्हायला लागतं. आपोआपच राग कमी होतो. ॲक्च्युली हे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार ऐकलं असेल ना आपण, यांना विकार म्हटलं जातं. हे विकार किंवा या विकृती 7 गुणांच्या कमींमुळे निर्माण झालेले एक प्रकारचे आजारच म्हणायचे. जेव्हा शरीर कमजोर होतं ना, तेव्हा बघा आजार यायला लागतात. त्याप्रमाणे मन कमजोर होतं ना, तेव्हा या विकृती निर्माण होतात. आणि योगाच्या अभ्यासाने मन स्ट्रॉंग व्हायला लागलं, ॲटोमॅटिकली या ज्या विकृती आहेत त्या आपल्यातून नष्ट व्हायला लागतात. अशा प्रकारे आपली नाती, संबंध चांगले व्हायला लागतात. आणि म्हणून सुमधुर संबंधांसाठी पण मेडिटेशन अत्यंत आवश्यक आहे. आजकाल फिजिकल फिटनेसला किती महत्त्व देतो आपण, एक्सरसाइज, वॉकिंग, बरोबर ना? त्याचप्रमाणे आजच्या आयुष्यात मेडिटेशनला पण आपण रोज सामील केलं पाहिजे. कारण येणारा काळ हा केवळ शरीरावर नाही, मनावर आक्रमण करणारा आहे. आणि म्हणून मन सशक्त असेल तर शरीराला ठीक ठेवणं, संबंधांना ठीक ठेवणं किंवा चॅलेंजिंग परिस्थितीतून पार होणं सहज शक्य आहे. आणि म्हणून मेडिटेशन एक मनाची एक्सरसाइज आहे, रोज केली पाहिजे की नाही? ठीक आहे. त्याचबरोबर आता आपण पाहूया की ही मेडिटेशनची जी प्रक्रिया आहे, विधी आहे, ती कशी आहे आणि याच्यामध्ये साधन कोणतं आहे. ही एक तपस्या, पण सहज तपस्या. आत्मा साधक, परमात्मा साध्य आणि साधन आहे मन, बुद्धी. मन आणि बुद्धीच्या खूप विशेषता आहेत. त्या विशेषतांचा उपयोग राजयोग मेडिटेशनमध्ये केला जातो. मनाला घोडा म्हणतात. खूप लोक म्हणतात चंचल घोडा, बेलगाम घोडा. आणि म्हणून काही लोक या मनाला न्यूट्रल करण्याचा किंवा झिरो करण्याचाही प्रयत्न करतात. खरं पाहिलं तर असं म्हटलं जातं, मनाला अमनही करू नका, मनाला दमनही करू नका, पण मनाला सुमन करा. अमन अर्थात झिरो थॉट्स. पण ते पॉसिबलच नाही का? जसं एखादा घोडा आहे, त्याचा उपयोग त्याच्यावर स्वार होऊन चारी दिशेला फिरण्यामध्येच आहे ना. जर त्याचा मालक त्या घोड्याला बांधूनच ठेवत राहील, त्या घोड्याला पण आनंद नाही आणि मालकाला पण फायदा नाही. त्याचप्रमाणे मन ही खूप मोठी ताकद आहे. तिला झिरो करून नव्हे, पण तिला योग्य दिशा देऊन त्या शक्तीचा आपण वापर करू शकतो. आणि म्हणून त्याला अमन नाही करायचं आहे किंवा त्याला दमनही नाही करायचं आहे. दमनचा अर्थ असतो प्रेशराईज करणं. खूप काही अशा वृत्ती ज्याला आपण दाबण्याचा प्रयत्न करतो. पण हा नियम आहे की ज्या गोष्टींना तुम्ही दाबाल त्या डबल फोर्सनी वर येतात आणि कधीकधी बस्ट होऊन जातात. आणि म्हणून अमन नव्हे, दमन नव्हे, पण सुमन अर्थात त्याला सुधरवूया, त्याला सुंदर बनवूया, त्या मनाला सकारात्मक आणि सशक्त बनवूया. या कलेलाच योग म्हटलं जातं. मनाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, मन तिन्ही काळांमध्ये आणि तिन्ही लोकांमध्ये धावू शकतं. आत्ता तुम्ही ऐकताय ना, तरी चेक करा. ऐकता ऐकता देखील मन कुठेतरी जाऊन येतं. फिजिकली समोर आहात, मनाने कुठेतरी चक्कर मारून परत येतो. होतं ना असं? ही पण विशेषता योगामध्ये वापरली जाते. जर त्याला प्रवास करायची सवयच आहे तर आपल्या मर्जीने अर्थात आत्म्याच्या मर्जीने हा प्रवास घडवायचा. आपण मनरूपी घोड्याला बुद्धिरूपी लगाम लावून ज्या दिशेला घेऊन जायचं आहे त्या दिशेला घेऊन जाऊ शकतो. बघा कधी कधी असं होतं की आपण बसल्या बसल्या आपल्या लहानपणच्या गोष्टी आठवतो किंवा आयुष्यात घडलेले काही प्रसंग आठवतो
आणि त्या प्रसंगाप्रमाणे फिलिंग्स निर्माण होतात. एखादा दुःखद प्रसंग आठवला तर दुःखी होतो, आनंदमय प्रसंग आठवला तर आनंदमय होतो. अर्थात मन इमोशन्स निर्माण करतं. या कलेचा पण आपण इथे वापर करणार आहोत. म्हणून योगाला यात्रा असंही म्हटलं जातं. मन आणि बुद्धीद्वारा त्या मनाला एक चित्र दाखवायचं. जसं पहा, आता मी तुम्हाला सांगेन की लहानपणचं तुमचं घर आठवू शकता ना सहज. त्याचप्रमाणे मनाने त्या परमधामपर्यंत जाणं, त्या परमेश्वराशी एक भेट घेणं, ही कला या योगामध्ये वापरली जाते. आणखी एक वैशिष्ट्य आहे मनाचं, मन नेहमी चित्रांमध्ये विचार करतं. ॲक्च्युली बुद्धी ते चित्र तुम्हाला दाखवते. उदाहरणार्थ जसं आपण आंबा म्हणतो, तर आंबा म्हणताच आंबा हे शब्द डोळ्यासमोर नाही येणार, आंब्याचं चित्र डोळ्यासमोर येतं ना. तीच कला आपण पिक्चरायझेशन करतो. मन संकल्प करतं आणि बुद्धी त्याचं चित्र दाखवते. राजयोगामध्ये मनाच्या या सगळ्या पॉवर्स वापरल्या जातात आणि खूप फायदा देणारं हे मन एका वेगळ्या दिशेने विचार करू लागतं. चला तर आता प्रॅक्टिकल अभ्यास कसा करायचा आहे हे पण पाहूया. त्याची थोडीशी पूर्वतयारीही केली पाहिजे. जेव्हा तुम्ही खास मेडिटेशनसाठी बसाल, चालता फिरता पण आपण आठवण करू शकतो, पण जेव्हा खास मेडिटेशनसाठी बसाल ना, त्यावेळी काय करायचं? आसपासचं वातावरण स्वच्छ असावं. एखादं निश्चित स्थान जिथे तुम्ही अधिक वेळ बसू शकाल. शरीराला पण अशा पोझिशनमध्ये बसवा की जे तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. नाही तर पाय दुखतोय, गुडघा दुखतोय आणि माझं सगळं लक्ष त्या पायाकडे आहे, मग मन ईश्वराकडे कसं जाईल? म्हणून शरीराला पण अशा पोझिशनमध्ये बसवा की तुम्ही अधिक काळ बसू शकाल. आम्ही मेडिटेशनमध्ये थोडीशी रेड लाईट करतो. ही लाल लाईट जी असते ना, ती त्या परमधामाची सहज आठवण करून देते. त्याचबरोबर योगामध्ये म्युझिकही खूप मदत करतं. संगीतामध्ये खूप ताकद असते. पूर्वी साधू संत एखाद्या नदी किनारी किंवा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन मेडिटेशन करायचे. त्या नदीच्या पाण्याचा तो आवाज, तेथील झाडांच्या पानांचा हवेबरोबर जो सुंदर एक नाद निर्माण होतो, तो नाद, ते निसर्ग मनाला एकाग्र करायला खूप मदत करतं. पण नेहमीच हे सगळं कुठे पॉसिबल आहे? आणि म्हणून असे काही सुंदर सुंदर म्युझिक आहेत, सायलेन्स म्युझिक किंवा ईश्वरीय प्रेमाच्या भावना जागृत करणारी सुमधुर गाणी आहेत. या गाण्यांचाही वापर मेडिटेशनमध्ये केला जातो. तर ही झाली पूर्वतयारी. त्यानंतर स्थिर बसून, शांत बसून 3 स्टेपमध्ये हे मेडिटेशन केलं जातं. पहिली पायरी आत्मचिंतन. शरीरभान विसरणं ही पहिली गरज आहे. बघा, जेव्हा 2 वायर कनेक्ट केल्या जातात त्यावरील रबर काढावा लागतो ना थोडासा. संपूर्ण रबर नाही काढत, पण जिथे जॉईन करायचं आहे तिथला रबर आपण काढतो. त्याचप्रमाणे शरीर एक रबरचं काम करतं. परमात्मा एक पॉवरफुल शक्ती, पण त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी या शरीररूपी रबराला विसरणं गरजेचं असतं. आणि म्हणून फर्स्ट स्टेप आहे देहभान विसरणं, आणि त्याचा उपाय आहे आत्मचिंतन. खूप छान शांत मनाने आत्मचिंतनामध्ये एकाग्र व्हायचं. बुद्धीने चित्र पाहत जायचं आणि मनाने संकल्प करायचे. उदाहरणार्थ, मी आत्मा आहे, मस्तकामध्ये निवास करते, असा संकल्प जेव्हा आपण करू, ताबडतोब मनासमोर एक चित्र येईल की मस्तकामध्ये एक प्रकाश आहे. आत्म्याच्या 7 गुणांचं चिंतन, अशा चिंतनात मग्न होणं. दुसरी स्टेप आहे परमधामापर्यंत यात्रा. मनाला यात्रा करायची सवयच आहे, तर त्या मनाला या पृथ्वीपासून दूर 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 त्या परमधामापर्यंत घेऊन जायचं. आणि तिसरी स्टेप आहे त्या सुंदरशा शांत घरामध्ये, ब्रह्मांडामध्ये आपला सर्वोत्तम प्रियतम साथी परमेश्वर, त्या ज्योतिर्मय रूपावर मन केंद्रित करायचं. तो ज्योतिर्मय शिव, ईश्वर, ज्याला आपण प्रेमाने शिवबाबा म्हणणार आहोत, त्या शिवबाबाशी एक संवाद, हा मनाचा संवाद. संवाद याच्यासाठी म्हटलं
कारण हे 2 वे कम्युनिकेशन आहे. प्रार्थना 1 वे, भक्त बोलत जातो. पण मेडिटेशन 2 वे कम्युनिकेशन. आपणही काही बोलतो आणि तिथूनही काही संकल्प आपल्यापर्यंत येतात. थोडा पॉज पण घेतला पाहिजे. समजा तुम्हीच बोलत आहात तर समोरच्याला चान्सच नाही का? म्हणून मेडिटेशनमध्ये खूप स्लोली एक संकल्प, परमेश्वराशी एक वार्तालाप आणि थोडा पॉज घेऊन ऐकण्याचा प्रयत्न करणं, खूप सुंदर अनुभव होऊ लागतात. कित्येक वेळेला संकल्पाच्या रूपात आणि कित्येक वेळेला मेडिटेशनमध्ये आपण एक संवाद साधतो आणि त्या परमात्म्याकडून अशा अनेक अनुभूती आपल्याला व्हायला सुरुवात होतात. कधी असं डायरेक्ट समोर रिझल्ट नाही दिसत, पण तुम्ही नीट निरीक्षण केलं तर लक्षात येईल की आजकाल माझा स्वभाव बदलायला लागला आहे, माझ्या संस्कारात परिवर्तन यायला लागलं आहे. त्याचप्रमाणे ईश्वराशी वार्तालाप करताना ज्या गोष्टी तुम्ही त्याच्यासमोर मांडल्यात त्या विभिन्न घटनांच्या रूपात तुमच्यासमोर येऊ लागतात. अर्थात त्याचा रिस्पॉन्स, एक सुखद रिस्पॉन्स तुमच्यासमोर यायला लागतो आणि मग त्याच्या सुंदर प्रेमाचा अनुभव वाढत जातो. जेवढा हा अनुभव वाढत जातो तेवढा योग अजून सहज आणि सोपा होतो. आहे ना सहज? म्हणूनच याला म्हटलं आहे सहज राजयोग. इझी आहे तपस्या, परंतु खूप इझी. चला तर काही मिनटं हा अभ्यास करूया. शरीराला स्थिर करा, मनाला एकाग्र करा. मनामध्ये एक सुंदर चिंतन सुरू करा. मी एक चैतन्य ऊर्जा, एक तेजस्वी प्रकाश मस्तकाच्या मध्यभागी, या डोळ्यांनी पाहणारी, कानाने ऐकणारी, शरीराने कार्य करणारी एक शक्ती, एक ऊर्जा, या शरीराची मालिक. आता या शरीराला इथेच ठेवून मन आणि बुद्धीद्वारा या दुनियेपासून दूर जाऊया. आवाजापासून दूर, पृथ्वीच्या आकर्षणापासून दूर, सूर्य चंद्र तारागणाच्याही पलीकडे, सूक्ष्मवतनच्याही वर, एक लाल सोनेरी रंगाची दुनिया. सर्वत्र शांती आणि त्या ज्योतिर्मय स्थानामध्ये पहा बरं समोर तो सर्व शक्तिवान परमात्मा, ज्योतिर्बिंदू, माझा पिता शिवबाबा. अनंत किरण चारी बाजूला पसरलेली त्या शांती आणि प्रेमाच्या सागरामध्ये, त्या अथांग लहरीमध्ये मी हरवून जाते. आतून शांत होते. एक सुंदर वार्तालाप, एक संवाद, आणि या सुंदर अनुभूतीला स्वतःमध्ये सामावून पुन्हा परमधामाहून खाली या पृथ्वीलोककडे आपल्या शरीरामध्ये मस्तकामध्ये प्रवेश करते.
शांतीचे व्हायब्रेशन चारही बाजूला पसरवते. मी आत्मा शांत स्वरूप आहे. ओम शांती शांती शांती. एक गीत वाजेल. या अवस्थेच्या अनुभूतीमध्ये राहा आणि या गीताचा आनंद घ्या. गई है मन की तार तुमसे, शक्तियाँ मिल रही अपार तुमसे. भाग्य के द्वारे खुले हमको हमारे मिले. भाग्य के द्वारे खुले हमको हमारे मिले. आए जीवन में तुमसे ओ बाबा. जुड़ गई है मन की तार तुमसे, शक्तियाँ मिल रही अपार तुमसे. पिता सद्गुरु सखा तुम्ही तो एक हमारे हो. शिक्षक तुम्ही, रक्षक तुम्ही, दिल के तुम्ही सहारे हो. मिला सारे रिश्तों का प्यार तुमसे ओ बाबा. जुड़ गई है मन की तार तुमसे, शक्तियाँ मिल रही अपार तुमसे. दुनिया से दूर तारों के गांव तुम मुझे ले आए हो. कांटों से दूर फूलों की छांव में मुझे बिठाए हो. किरणों की बाहों का तुमसे ओ बाबा. जुड़ गई है मन की तार तुमसे, शक्तियाँ मिल रही अपार तुमसे. भाग्य के द्वारे खुले